आपण तर नेहमी डाळ आणि तांदूळचे तर आप्पे बनवतोच, पण आज आपण असे वेगळ्या पद्धतीचे झटपट असे हे आप्पे आहे ते बनवणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे आणि सकाळच्या घाई गडबडी शॉर्ट ब्रेकसाठी असे तुम्ही आप्पे आहे ते बनवू शकता. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत रवा आप्पे. तर खूप सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. रवा आप्पे बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथं रवा लागणार आहे. तर इथं मी 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे. तर हा बारीक रवा आहे. इथं मी एकाच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे. तर 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी एवढं दही लागणार आहे. इथं फ्रेशच दही घ्यायचं आहे, जास्त पण आंबट असं दही घ्यायचं नाही. तर 1 वाटी रवा तर अर्धी वाटी दही घेतलेला आहे. 1 छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. कोथिंबीर इथं मी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे. 2 मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता, 1 गाजर छोटंसं असं किसून घेतलेला आहे. कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि सोडा घेतला आहे चिमटभर आणि मोहरी घेतलेला आहे फोडणीसाठी. आता इथं सगळ्यात पहिले आपल्याला रवा आणि जो दही घेतलेला आहे ना ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आप्पे बनवण्यासाठी इथं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला रव्यामध्ये छान असं दही मिक्स करून घ्यायचं आहे आणि दही पण छान असं फेटून घ्यायचं आहे आधी, जेणेकरून ज्या गुठळ्या आहेत त्या पटकन मोडतील. आता हे आपल्याला छान असं हे रव्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी घालायच्या आधी दह्यामध्ये छान असा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून नंतर जास्त वेळ लागणार नाही फुलायला. तर बघा इथं मी अशा प्रकारे एका डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे रवा आहे तो. आता ह्याच्यातच आपल्याला जे आपण मीठ घेतलं होतं ते घालायचं आहे. तर इथं मी एकदमच सगळे आप्पे बनवणार आहे, त्याच्यामुळे मी एकदमच मीठ घातलेलं आहे. आता इथं बघू शकता छान असं हे रव्यामध्ये दही मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला जेवढं बसेल तेवढं पाणी घालायचं आहे. म्हणजे जसं आपण रेग्युलर जेव्हा डाळ आणि तांदूळचं पीठ बनवतो आप्पेसाठी तशाच प्रकारे इथं आपल्याला हे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट असं बनवायचं नाही. तर बघू शकता जेवढं लागेल तेवढं मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. तर छान असं फेटून घ्यायचं आहे. ज्या पण गुठळ्या आहेत त्या आधीच मोडून घ्यायच्या आहेत, नंतर भाज्या घातल्यावर आपल्याला जास्त फेटता येत नाही. आणि एका डायरेक्शनमध्ये हे आहे ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता छान असं हे आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल पण आपल्याला जास्त घालायचं नाही. तेल गरम झालं की लगेच आपल्याला 1 चमचा एवढी मोहरी घेतलेली आहे, मोहरी घालून घ्यायची आहे. मिरच्या 2 कट करून घेतल्या त्या मिरच्या पण घालायच्या आहेत. मिरच्या पण छान तळून घ्यायच्या आहेत. इथं तुम्हाला जर फोडणी द्यायची नसेल, जास्तच गडबड असेल तर तुम्ही अशा पण ह्या कच्च्या भाज्या घालू शकता. जसे पण जेव्हा आपण आप्पे शिजवतो त्यावेळेस शिजवूनच होतात, त्याच्यामुळे फोडणी नाही दिली तरी चालेल, पण फोडणी दिल्यामुळे छान अशा अजून आपल्याला टेस्ट येते. आता इथं मी हा कांदा पण आहे तो कांदा घालून घेतलेला आहे. आता इथं आपल्याला कांदा 2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे. आणि इथं जो आपण टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली होती तर ती घालायची नाही फोडणीमध्ये. आता जे मटार आणि गाजर घेतलेलं होतं ते घालायचं आहे. आता हे पण आपल्याला छान असं 2 मिनटासाठी फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ज्या भाज्या घातलेल्या होत्या छान अशा परतून झालेल्या आहेत. इथं मी टोमॅटो आणि कोथिंबीर नाही घातलेली फोडणीमध्ये. आता इथं बघू शकता आता ही जी फोडणी आहे ती आपल्याला ह्याच्या बॅटरमध्ये तयार झालेल्या घालून घ्यायची आहे. तर गरम असतानाच घालायची आहे, असं नाही की थंड करून घाला. इथं आपण लगेच आप्पे बनवणार आहे, त्याच्यामुळे गरम असतानाच ही फोडणी घातली तरी चालेल. आता ह्याच्यामध्येच आपण जी टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे. आता हे पण आपल्याला छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जी फोडणी आणि कोथिंबीर टोमॅटो घातलेलं होतं छान असं ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तुम्हाला अजून घट्ट झालं आहे तर पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं अजून घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडंसं अजून पाणी घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता खूप छान असं हे आपलं मिक्सचर आहे ते छान असं तयार झालेलं आहे. सगळं हे मिक्स करून झाल्यावरच आपल्याला ह्याच्यात सोडा आहे तो घालायचा आहे. तर आधी घालायचा नाही, जेव्हा आपण आप्पे तयार करायला घेऊ त्याच वेळेस सोडा घालायचा आहे. तर इथं मला अजून थोडंसं पाणी कमी वाटत आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी घालून घेते. जोपर्यंत आपलं बॅटर असं आप्पेसाठी तयार होत नाही तोपर्यंत पाणी घालून छान असं फेटून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यावर परत फेटायचं आहे. आता इथं मी जो सोडा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. इथं सोड्याचे प्रमाण पण जेवढं सांगितलं आहे तेवढंच घालायचं आहे, नाहीतर काय होईल जास्त घातलं तर एकदमच जे आप्पे आहे ते जास्तच फुगतील आणि कमी घातलं तर फुगायचे नाहीत. त्याच्यामुळं जे प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं पुरेसं आहे. आता इथं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कधी पण लक्षात ठेवायचं सोडा घातल्यावर किंवा इनो घातल्यावर एका डायरेक्शनमध्ये जे पण बॅटर आहे ते फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता इथं मी आप्पे पात्र आहे ते पण आता
गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम झाल्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर कधी पण तेल पहिले लावून घ्यायचं, नाही तर काय होतं खाली लागू शकते, त्याच्यामुळं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यावरच आपल्याला जे बॅटर आहे ते घालायचं आहे. गार घातलं तर खाली चिटकू शकतं, त्याच्यामुळं छान असं गरमच तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता गरम झाल्यावर लगेच ह्याच्यात जे आपलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तर खूप छान असे आप्पे तयार होतात. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे आप्पे करून बघा. रेग्युलर तर आपण डाळ आणि तांदूळचे बनवतोच, पण अशा प्रकारे जे हे आप्पे आहेत आणि जे पण तुमचे मुलं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही करून द्याल तर खूप आवडीने खातील. आणि ह्याच्यामध्ये जेवढ्या पण शक्य होईल तेवढ्या तुम्ही भाज्या घालून घ्या. आता इथं 2 मिनटासाठी मी वाफरून घेतलेलं आहे आणि परत झाकून ठेवते. झाकून ठेवून आपल्याला 5 मिनटासाठी छान असे हे भाजून घ्यायचे आहेत. झाकून ठेवल्यामुळे काय होतं, आतल्या आत वाफ राहते आणि मस्त जे आपले आप्पे आहेत ते छान असे वाफलून निघतात. आता इथं मी 5 मिनटं झालेले आहेत आणि झाकण काढून बघितलेलं आहे. तर बघू शकता खूप छान असे व्यवस्थित असे आप्पे आपले आहेत ते निघत आहेत. तर त्याला मी सगळे आप्पे असे पलटे करून घेते. इथं बघू शकता आता मी जे आप्पे आहे ते छान असे दुसऱ्या बाजूने पण आता भाजून घेते. तर सगळे आप्पे मी असे पलटे करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला कमी गॅसवरच हे आप्पे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवरच आपल्याला हे आप्पे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. फुल गॅस कराल तर खाली असे ते करपू शकतात, त्याच्यामुळं कमी गॅसवरच आपल्याला आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मस्त असे भाजले गेलेले आहेत. तर झटपट अशी ही रेसिपी तयार होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे करूनच बघा. तर बघू शकता दुसऱ्या बाजूने पण आपले जे आप्पे आहेत ते छान असे भाजून झालेले आहेत. तर इथं मी एका वाटीमध्ये आपल्याला हे जवळजवळ 21-22 आप्पे तयार होतात. तर जवळजवळ 3 ते 4 लोकांसाठी हे आप्पे पुरेसे होते, त्याच्यामुळे एवढं एका टायमिंगला तुम्ही एका वाटीचे आप्पे करू शकता. तर चला बाकीचे सगळे मी आप्पे आता करून घेते. इथं आपले आता सगळेच आप्पे आहेत ते तयार करून झालेले आहेत. तर इथं बघू शकता मस्त असे आपले रवा आप्पे झटपट असे तयार झालेले आहेत. इथं तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता, पण मी आज तुम्हाला सांगेन की हे आप्पे आहे ते सॉससोबतच खावा, खूप छान अशी टेस्ट लागते. नेहमी तर आपण खोबऱ्याची चटणी तर बनवतोच, पण आज अशा सॉससोबत खाऊन बघा. तर बघू शकता मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर आता इथं मी तुम्हाला एक आप्पे आहे ते तोडून दाखवते. तर बघू शकता मस्त असे आतून जाळीदार असं झालेलं आहे, जास्त पण सोडा झालेला नाही किंवा कमी पण पडलेला नाही, व्यवस्थित असं हे आप्पे तयार झालेले आहेत. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.